Good morning, everyone. Let's start our last problem based on consignment. So in this problem, we will clear all account, consignment account, consignee account and consigner account. Okay, सगळे अकाउंट आपण इथे काय करणार आहोत, ओपन करणार आहोत. तो काय सांगितले बघा. Nil of Latur consigned on 1st January 2018 800 hard disk costing rupees 1500 per piece of D-Nice of Barshi. Then consigner कोण आहे? नेल ऑफ लातूर आहे, consignee आहे डेनिस ऑफ बार्शी. ओके, consigner ने 800 हार्ड डिस्क काय केलेले आहेत, पाठवलेले आहेत. त्याची कॉस्टिंग आहे 1500 पर पीस. प्रत्येक पीसचा रेट आहे 1500. देन consigner expenses आहेत, freight charges incurred on the consignment 25,500. So consigner expenses आहेत 25,500. On 1st January 2018, Nil draw a bill on Danish for rupees 4,50,000 payable. म्हणजे बिल ड्रॉ केलेला आहे, त्याची व्हॅल्यू आहे 4,50,000. On 31st March 2018, which was duly accepted by Danish. This bill was discounted by Nil with his bankers on the same date at 12% per annum. आणि त्या बिल वरती त्याला 12% 12% डिस्काउंट सुद्धा मिळालेला आहे. टू बी ट्रीटेड ॲज अ कन्साइनमेंट एक्सपेन्सेस. आणि जो काही डिस्काउंट मिळालेला आहे तो त्याने कन्साइनमेंट एक्सपेन्सेस सारखा त्याला ट्रीट केलेला आहे. Then Dennis rendered account to Nil on 31st March 2018 and showing cash sales of rupees 300 hard disk at the rate rupees 1,700 per hard disk. टोटल 800 च्या हार्ड डिस्क पाठवल्या होत्या, त्यामधल्या डेनिसने 300 हार्ड डिस्क काय केलेले आहेत, कॅश बेसिस वरती सेल केलेले आहेत. कॉस्टिंग आहे त्याची 1,700 and क्रेडिट सेल केलेला आहे 500 हार्ड डिस्क ऍट द रेट रुपीज 1,800. ओके, दोन्ही ट्रान्झॅक्शन दाखवायचे आहेत. ही इन्कर्ड एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 44,080 and entitled a commission 10% and additional 2% डेल क्रेडर कमिशन. जसं की आपण आतापर्यंत बघितलेलं आहे, डेल क्रेडर कमिशन कधी येतं, जेव्हा कन्साइनी थोडीशी रिस्क घेऊन क्रेडिट वरती सेल करतो तेव्हा त्याला डेल क्रेडर कमिशन सुद्धा पे केलं जातं. सो रेग्युलर कमिशन 10% दिलेलंच आहे, त्याचबरोबर त्याला 2% ऍडिशनल कमिशन सुद्धा पे केलेलं आहे. ओके, देन कन्साइनीने सेलिंग एक्सपेन्सेस पे केलेले आहेत 44,080. On 31st December 2018, Dennis remitted to Nil of amount due to him. You are required to prepare consignment account, Dennis account in the books of Nil and Nil account in the books of Dennis. Okay, चला ड्रॉ करायला घ्या फॉर्मॅट. कन्साइनमेंट अकाउंट, कन्साइनी अकाउंट, कन्साइनर अकाउंट. ओके, एवढे अकाउंट आपल्याला ड्रॉ करायचे. इन द बुक्स ऑफ नील ऑफ लातूर, in the books of Nil of Latur, consignment account, particular rupees, particular rupees. आधी कन्साइनमेंट अकाउंट कंप्लीट करू, मग कन्साइनी आणि कन्साइनर. ओके, कारण आपण एंट्री आपल्याला पाठ येत होता ते मिरर इमेज फक्त आपल्याला तिकडे कन्साइनरच्या बुक मध्ये दाखवायची आहे. जी कन्साइनीचं अकाउंट आहे ती फक्त असं रिफ्लेक्ट होईल. डेबिटच्या बाजू क्रेडिटला जातील, क्रेडिटच्या डेबिटला येतील. दॅट्स थोडं सोपं आहे. लेट स्टार्ट. फर्स्ट एंट्री करा, गुड सेंड ऑन कन्साइनमेंट टू गुड सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट. किती गुड सेंड केलेले आहेत, 800 goods at the rate rupees 1,500.
अमाऊंट किती येईल बघा. 1 lakh or 12 lakh येईल. 12 lakh. Okay. Then second entry, consignee expenses. Sorry, consignor expenses to cash oblique bank. कॅश ऑब्लिक बॅक. ट्रेड पे केलेला आहे कन्सायनरने. ओके. ट्रेडची व्हॅल्यू किती आहे 25,500. सेकंड एंट्री कंप्लीट. क्लिअर. डेट पुटअप करायची असेल करा, नाही केली तरी चालेल. ओके. डेट जर दिल्या असतील तर मेन्शन करायच्या, नाही केला तरी चालणार आहे. दे नेक्स्ट आहे डिस्काउंट मिळालेला आहे. बिल्स रिसिवेबल डिस्काउंट ट्रीटेड ॲज अ एक्सपेन्सेस. सो बिल कितीचं बिल आहे बघा 4,50,000 वरती 12% चार्ज करा. किती येईल बघा डिस्काउंट 4,50,000 वरती 12% किती आला 54,000. बिल डिस्काउंट लक्षात आलं का. सो बिल्स रिसिवेबल इंटू ब्रॅकेट डिस्काउंट 4,50,000 इंटू 12%, 54,000. क्लिअर. Then next consignee expenses. कन्साइनीचं नाव मेन्शन करा. टू डेनिस अकाउंट इंटू ब्रॅकेट सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस किती पे केलेत बघा 44,080 मिळाले का 44,080. त्या रोला तुम्ही का बसता इकडे. ही रो सगळी रिकामी असते. त्या दोघे तर नेहमी तिकडेच बसलेले असतात कोपऱ्यात. काय गरज आहे तिकडे दिसते का सांग बरं तिथून. क्लिअर. ओके. नेक्स्ट आधी सेलिंगची एंट्री करा, नंतर कमिशनची एंट्री. सेलिंग मध्ये या क्रेडिट साईडला बाय डेनिस अकाउंट इंटू ब्रॅकेट सेल. सेल त्याने दोन्ही पद्धतीने केलेला आहे कॅश सेल्स अँड क्रेडिट सेल्स. ओके. सो पुटअप करा कॅश सेल्स. कॅश सेल्स किती केलेला आहे 300 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज 1,700. ओके. सो 300 इंटू 1,700 5,10,000. इनर मध्ये घ्या, डिरेक्टली आउटरला घेतला तरी चालेल. देन क्रेडिट सेल्स आहेत 500 क्वांटिटी ऍट द रुपीज 1,800. 9 लाख. टोटल आउटरला येईल 14,10,000. ओके. किंवा डिरेक्टली आउटरला व्हॅल्यू घेतला तरी चालणार. नेक्स्ट जो टोटल सेल आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आता कमिशन द्यायचं आहे. ओके. दॅट इज वाय आम्ही इनर मध्ये घेतल्या होत्या आणि टोटल घेतली, कारण टोटल सेल वरती आपल्याला कमिशन पे करायचं असतं. सो आधी कमिशन पे करा रेग्युलर कमिशन आणि त्याच्यानंतर डेल क्रेडर कमिशन. सो टू डिनायज अकाउंट इंटू ब्रॅकेट कमिशन 10%. व्हॅल्यू पुटअप करा 14,10,000 वरती 10%. 1 0 कॅन्सल होईल. किती येतील बघा 1,41,000. राईट. 1,41,000. कमिशनची एंट्री लक्षात आली का. क्लिअर. ओके. नेक्स्ट डेल क्रेडर कमिशन पे करा. सेम टू डेल क्रेडर कमिशन हेडिंग द्या टू डेनिस अकाउंट इंटू ब्रॅकेट डेल क्रेडर कमिशन 2%. डेल क्रेडर कमिशन 2%. देन 14,10,000 वरती 2% चार्ज करा. किती येईल बघा नाही व्हॉट एव्हर इट मे बी कोणतंही कमिशन असेल टोटल सेल्स वरतीच येतात. बट डेल क्रेडर कधी दिलं जातं एक्स्ट्राचं कमिशन जेव्हा तुम्ही रिस्क घेऊन एखादं प्रोडक्ट सेल करता तेव्हा हा डेल क्रेडिट येतं. बट कमिशन चार्ज ऑन ओनली टोटल सेल. ओके. सो चार्ज करा किती 28,200. क्लिअर. क्लोज करा.
डेबिट साईड जास्त येईल, लॉस येईल. आता टोटल सेल आपला झालेला आहे. टोटल 800 काय केलेले आहेत त्याने, डिस्क सोल्ड केलेले आहेत. दॅट इज वाय स्टॉक व्हॅल्युएशन येणार नाही. कन्साइनमेंट अकाउंट कोणाकोणाला क्लिअर झालेलं आहे? सगळ्या एंट्री हात वरती करा फटाफट. सगळ्यांना क्लिअर झालं? वा, व्हेरी गुड. डेबिट साईड जास्त येईल, किती येईल बघा, 14,64,080 समथिंग काहीतरी आहे. अजून काय राहिले का मग यामध्ये? झाले सगळे? 14,92,000 नाही. मग इकडे काय आहे अजून? हा, एक एंट्री कोणती तरी आहे. नाही, नेट लॉसच आहे. नेट लॉस किती येईल जर चेक करा. मग डेबिट जास्त आहे ना की क्रेडिट जास्त आहे? हा, किती आली इथे? 14,92,780. ओके, 14,92,780. लॉस कितीचा येईल बघा मग? बाय नेट लॉस अमाउंट 82,780. चला, कन्साइनमेंट अकाउंट क्लिअर झालं. कन्साइन अकाउंटला या. डेनिस अकाउंट, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज. क्रेडिट साइडला रेकॉर्ड करा. बाय टू कन्साइनमेंट अकाउंट, कॅश सेल्स अँड क्रेडिट सेल्स. टू कन्साइनमेंट अकाउंट, कॅश सेल्स 5,10,000, क्रेडिट सेल्स 9 लाख. डेबिट साइडला एंट्री क्लिअर. पहिली एंट्री. क्रेडिट साइडला काय काय येईल? एक्सपेन्सेस, कमिशन, बिल्स रिसिवेबल. ओके, हा, चला फटाफट पुटअप करा. डेबिट साइड, क्रेडिट साइडची एंट्री. बाय बिल्स रिसिवेबल, टोटल बिल कितीचं होतं त्याची एंट्री. सो किती आहे टोटल बिल? 4,50,000. क्लिअर? 4,50,000. सेकंड एंट्री, बाय कमिशन अकाउंट, सॉरी, बाय कन्साइनमेंट अकाउंट इंटू ब्रॅकेट एक्सपेन्सेस. कन्साइनीने किती एक्सपेन्सेस पे केले? 44,080. व्हेरी गुड. देन कमिशन, बाय कमिशन, बाय डेल क्रेडर कमिशन. दोन्ही कमिशन सेपरेटली रेकॉर्ड करा. 1,41,000 रेग्युलर कमिशन, डेल क्रेडर कमिशन 28,200. क्लिअर? माहित झाले आपल्याला तर एवढा इंट्रा फिक्स आहे. झालं का? बिल्स रिसिवेबल, कन्साइनमेंट एक्सपेन्सेस, कमिशन, दॅट. डेबिट साइडला टोटल सेल. क्लिअर? पापा काय डाऊट आहे? बोल.
काय डाऊट असेल तर विचारू शकतो. एंट्री एवढाच ऑलवेज, कोणताही प्रॉब्लेम असू दे. डेबिट एंट्री फिक्स, क्रेडिटला एवढा. क्लोज करा. क्रेडिट डेबिट साईड जास्त येईल. 14,10,000 14,10,000 दोन्हीकडे मेन्शन करा. डिफरन्स जो येईल बॅलन्सिंग फिगर किती येते बघा. किती येईल? 7,46,720. So by cash oblique bank into bracket balancing figure. क्लियर? कन्साइनी अकाउंट क्लियर झालं. या आता कन्साइनर अकाउंट कडे या. काय डाऊट असेल तर विचारू शकता. इथेपर्यंत सगळं सिंपल होतं. आज आपण नवीन जो बघणार आहोत तो कन्साइनर अकाउंट आहे. So in the books of डेनिस ऑफ बार्शी नील अकाउंट. सो कन्साइनीच्या बुक मध्ये कन्साइनरचं अकाउंट आपण ओपन करतो. ओके. सो इन द बुक्स ऑफ डेनिस ऑफ बार्शी नील अकाउंट पर्टिक्युलर रुपीज. तुझे कन्साइनी अकाउंट होतं हे मिरर इमेज म्हणून इकडे जाते. थोडक्यात लक्षात ठेवायचं. म्हणजे डेबिटला जे होतं ते क्रेडिटला जाईल, क्रेडिटला जे होतं ते डेबिटला येईल. फक्त थोडीशी नावं चेंज होईल. क्रेडिट साईडला या. पहिली एंट्री करा सेल बाय कॅश ऑब्लिक बँक. कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स. ओके. जो कॅश सेल्स केलेला आहे त्याला कॅश ऑब्लिक बँक हेडिंग दिलं. हेडिंग फक्त लक्षात ठेवा. याच्यामध्ये फार वेगळं काही नाही, फक्त हेडिंग थोडीशी चेंज होती. सेल्स हा कॅश सेल्स आहे ना. अमाऊंट किती आहे त्याची? $5,10,000 आहे ना. 5,10,000 अँड बाय डेटर्स. डेटर्स कधी म्हणतो आपण? जेव्हा क्रेडिट वरती ट्रान्झॅक्शन होतं तेव्हा बाय डेटर्स येईल. 500 कशावरती सोल्ड केलेले आहेत आपण? क्रेडिटला. सो 500 इंटू 1,890. क्लिअर? क्रेडिट साईड क्लिअर झाली का? रिफ्लेक्ट होईल तिथे. फक्त आपण काय हेडिंग दिलं होतं? बाय कन्साइनमेंट अकाउंट टू कन्साइनमेंट अकाउंट इंटू ब्रॅकेट सेल. इकडे कॅश वरती झालं असेल डिरेक्टली बाय कॅश ऑब्लिक बँक इंटू ब्रॅकेट सेल डिरेक्टली सेलिंग ची एंट्री. क्लिअर? डेबिट साईडला या. देन टू कॅश ऑब्लिक बँक कन्साइनरचे एक्सपेन्सेस किती आहेत बघा. कन्साइनरचे नाही, ही वाली 44,080. देन कमिशन टू डेल क्रेडर कमिशन, रेग्युलर कमिशन. काय काय केलं बघा आपण. बेसिक जर क्लिअर असतील तर याला डेबिट क्रेडिट का म्हणतोय, देन याला डेटर्स का म्हणतो हे लक्षात येईल. जर बेस क्लिअर नसेल तर लक्षात ठेवा ही मिरर इमेज आहे. ह्या इकडच्या गोष्टी काय होतील इकडे रिफ्लेक्ट होतील. सो टू कॅश ऑब्लिक बँक एक्सपेन्सेस 44,080. कमिशन पे केलेलं आहे 1,41,000. रेग्युलर कमिशन, डेल क्रेडर कमिशन. ठीक आहे. देन बिल्स पेएबल. आता याच्या इथे बिल्स रिसिवेबलचं हेडिंग आहे. याने काय केलेलं आहे? बिल्स पे केलेलं आहे.
सो पहिलं हेडिंग येईल बिल्स पेएबल. बिल्स टोटल किती होतं 4,50,000. क्लिअर झालं का बघा. बिल्स पेएबल इकडे होतं, बिल्स रिसिवेबल इकडे जाऊन बिल्स पेएबल झालेलं आहे. कॅश ॲट बँक, एक्सपेन्सेस, कमिशन सेंट. क्लिअर. अकाउंट क्लोज करा. डिफरन्स डेबिट साईडला येईल. कॅल्क्युलेट करताय, व्हेरी गुड. करा. किती स्मार्ट आहात बघा. अरे सेमच येईल ना, फक्त इट्स लाईक अ मिरर इमेज म्हणून सांगितलं होतं. अमाऊंट चेंज नाही होणार आहे. हेच अकाउंट फक्त असं होत आहे. डिफरंट किती टू कॅश ऑब्लिक बँक बॅलन्स. क्लिअर. कन्सायनर अकाउंट कोणाकोणाला क्लिअर झालं. सगळ्यांना क्लिअर झालं. सगळे हुशार आहात रे. वा, व्हेरी गुड. इट्स लाईक अ मिरर इमेज. एवढंच लक्षात ठेवायचं. डेबिटच्या गोष्टी क्रेडिटला जातील, क्रेडिटच्या गोष्टी डेबिटला येतील. अमाऊंट सेम. होप सो तुम्हाला कन्साइनमेंट अकाउंट क्लिअर झालं असेल. थँक्यू. थँक्यू. देन रिव्हिजन